नमस्कार, तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज। बागलाण तालुक्यातल्या विंचुरी येथे 2025 मध्ये अवकाळी पावसामुळे कांदा बियाणे नुकसान भरपाई वाटपात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केले होते। या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती। यावर तहसीलदार कैलास चावडे यांनी तालुकास्तरीय समिती गठीत करून 1 महिन्याच्या आत चौकशी पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतलंय। या प्रकरणात प्रहार संघटनेचे गणेश निंबाळकर आणि गणेश काकुळते यांनी प्रशासन व शेतकरी यांच्यात समन्वय साधत महत्त्वाची भूमिका बजावली होती। प्रखर न्यूजसाठी भगवान पवार भैया साहेब माळी सटाणा। बागलाण तालुक्याच्या विंचुरे येथे गेल्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये एक अवकाळी पाऊस झाला आणि त्या पावसामध्ये या परिसरातील शेतकऱ्यांच्या कांदा पिकाच्या रोपाचे आणि बियाचे नुकसान झाले आणि त्याचे नुकसान शासनाकडून भरपाई मिळणार होती, परंतु त्याच्यामध्ये काहीतरी गैरव्यवहार झाला किंवा काही शेतकऱ्यांना रक्कम जास्त दिली गेली आणि काही शेतकऱ्यांना कमी दिली गेली, असा काहीतरी एकंदरीत वाद आहे। आणि त्याला धरून काही शेतकरी या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहेत। ज्या शेतकऱ्यांनी गेल्या वर्षभरापासून या प्रकरणाची चौकशी करावी याच्यासाठी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या, परंतु प्रशासनानं दुर्लक्ष केल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी ठेवला आणि त्या अनुषंगाने शासनाचं आणि प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी काही शेतकरी या ठिकाणी उपोषणाला बसलेत आणि आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। नेमकं उपोषण कशासाठी आहे, काय तुमच्या मागण्या आहेत आणि शासनाने किंवा प्रशासनाकडून काही दखल घेण्यात आली होती की नव्हती, आणि आता तुमची शासनाकडे आणि प्रशासनाकडे काय मागणी आहे? आमची मागणी आहे एवढीच आहे साहेब, 2025 मध्ये जे अवकाळी पाऊस झाला त्याचे जे नुकसान झालं, नुकसानीमध्ये सर्वांना समसमान पैसे भेटायला पाहिजे होते। काही शेतकऱ्यांना 700 रुपये आरणे पैसे भेटलेले आहेत, काहींना 170 रुपये आरणे पैसे भेटलेले आहेत। त्याच्यासाठी वारंवार अर्ज फटा केले 3 महिन्यापासून, पण आम्हाला कुठलाही न्याय मिळालेला नाही। काय नेमकी तफावत आहे? आणि काही शेतकऱ्यांना 700 रुपये भावाने पैसे दिलेले आहेत आरणे, आणि काही शेतकऱ्यांना 170 रुपये आरणे पैसे दिलेले आहेत। असे साधारण किती असे शेतकरी असतील अंदाजे की त्यांना जास्त पैसे 150 शेतकऱ्यांना 700 रुपये भावाने पैसे आहेत, 300 शेतकऱ्यांना जमतेम 170 रुपये भावाने पैसे। काही शेतकऱ्यांना हे रक्कम जास्त दिल्या गेल्यात आणि काही शेतकऱ्यांना कमी दिल्या गेल्याचा आरोप ह्या आंदोलनकर्त्यांचा आहे आणि शासनानं समसमान अशा पद्धतीनं सर्व शेतकऱ्यांना हा पैसा जो आहे, निधी आहे जो शासनाने जाहीर केलेला होता, तो देण्यात यावा अशी त्यांची मागणी होती, परंतु त्याकडे मात्र वारंवार दुर्लक्ष झाले। खरं तर शेतकऱ्यांनी ज्या बियाणे लावली होती, म्हणजे जे आपण बियाणे टाकले होते, ते किती होते आणि त्या अनुषंगाने जो झालेला खर्च होता, त्या खर्चाच्या अनुषंगाने शासनाने किती भरपाई दिली यावर काय? शेतकऱ्याने 10, 20, 25 किलो पर्यंत बियाणं टाकलेलं होतं। त्याच्यात 3000 रुपये भावाचे बियाणं होतं, त्याच्यातच ऑलरेडी कपात करून त्यांनी 170 रुपयाचा भाव लावला आणि त्याच्यातच आणखी कपाती केल्या आणि त्याच्यात गैरव्यवहार केला। बियाण्याला एकूण खर्च किती झाला तुमचा? 3000 रुपये भावाचं बियाणं होतं आमचं, आणि ते लागवडीपासून त्याचा काही खर्च मग त्याला आला असेल ना 2-3 हजार रुपये टाकायला खर्च, काही म्हणजे साधारण 5-1 हजार रुपये 5-1 या हजार, ठिकाणी आला आणि त्या अनुषंगाने शासनाने तुम्हाला जो खर्च भरून दिला तो 1 किलो मागे जवळजवळ आम्हाला 3500 ते 3600 रुपये खर्च होता आणि शासनाने 170 रुपये भाव लावला असं म्हणलेलं कर्मचारी म्हणतात। ज्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं ते म्हणतात 170 रुपये भावाने पैसे दिलेले आहेत। ज्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी जे बियाणे लावले होते त्याला प्रति किलो हा 3500 रुपये खर्च झालेला आहे, परंतु त्याची भरपाई शासनामार्फत मात्र 170 रुपये प्रति किलो देण्यात आलेली आहे। म्हणजे लागवडीच्या हिशोबाने किंवा बीच्या हिशोबाने जर आपण हिशोब केला तर शेतकऱ्यांना शासनाने जी मदत केलेली आहे ती सुद्धा पुरेशी नाही आहे आणि त्यातही मात्र काहीतरी गैरव्यवहार झालेला आहे। काहींना जास्त आणि काहींना कमी रकमा दिल्या गेल्या, त्यामुळे शेतकरी संतापलेले आहेत आणि ते आता उपोषणाला बसले आहेत। आता हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे की प्रशासन आणि शासन ह्या शेतकऱ्यांची कशी समजूत काढतं आणि हे आंदोलन शेतकऱ्यांना कसं थांबवायला सांगतं आणि शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होतात किंवा नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। विंचुरे गावचे शेतकरी भालचंद्र महादू बच्छाव यांनी आणि त्यांच्या सोबतचे त्यांचे सहकारी यांनी विंचुरे येथे 2025 साली जे अवकाळी पाऊस झाला त्यात जे पंचनामे झाले त्यात अनियमितता झालेली आहे, कमी अधिक प्रमाणात तफावत झालेली आहे आणि त्याची तात्काळ चौकशी करून संबंधितांवर कारवाई व्हावी यासाठी अर्ज दिला होता। त्यावर प्राथमिक चौकशी झाली होती, तथापि यात तातडीने सखोल चौकशी करावी, प्राथमिक चौकशी न करता, आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केलेली। यासाठी उपोषण सुरू केलं त्यांनी आज, पण प्रशासनाच्या वतीने मी त्यांना विनंती केली
ते आणि सोबत आजूबाजूच्या गावचे शेतकरी आहेत, काही लोकप्रतिनिधी आहेत, त्यांच्यासोबत आमची आज पुन्हा चर्चा झाली. चर्चेत त्यांनी जे 5 मुद्दे दिलेले आहेत, त्या 5 मुद्द्याच्या आधारे सक्षम अधिकारी नेमणूक करून त्यांची चौकशी केली जाईल आणि महिनाभरात त्याचा अहवाल आपल्या हाती येईल. त्यानुसार आपण सक्षम अधिकारी नेमणार आहात का आपण? हो, योग्य अधिकारी. यापूर्वी आपण क्षेत्रीय कर्मचारी यांच्याकडून अहवाल घेतले, तर जबाबदार अधिकारी अधिक वरिष्ठ स्तरावरचा नेमणूक. धन्यवाद.